सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 23 ला. तुम्हाला हे कधी सांगणार होतीस? खोलीत आल्या आल्या बॅक बेडवर आपटत अभिरागातच गरजला. अहो, तुम्ही काय ढग आहात का? सतत गडगडायला वेदांतिका थोडी चिडूनच बोलली. तशी अभिची नजर तिच्यावर बारीक झाली. मग नाही तर काय, राग 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 राग, नुसता राग राग चालला आहे तुमचा कधीपासून. आणि हे काय बोलत होता? तुम्हाला कधी सांगणार? काय नाही सांगितलं तुम्हाला? हेच, तो कॉलेज करणार म्हणून. मग तुम्ही सुद्धा कधी विचारलं? आणि राहिली सांगायची गोष्ट, तर त्या दिवशी फॉर्मवर सही करताना वाचता नाही आलं तुम्हाला? वेदांतिका बोलली. तसा अभि चमकला. ते कॉलेज ऍडमिशनचे पेपर होते? मग काय तुमच्या प्रॉपर्टीचे होते का? लक्ष कुठे होतं तुमचं सही करताना? तुझ्यावरच, अभि पुटपुटला. नीट वाचायचं ना. आणि आता मला सोडताय? वेदांतिका गाल फुगवून. तसे आता अभिला ती खूपच क्यूट वाटली. सोडा आता, माहिती झालं ना. आता मी रेडी होते, आधीच उशीर झाला. वेदांतिका बोलून आरशासमोर उभी झाली आणि आपले केस मोकळे करू लागले. तर अभि तिला बघत होता. एपी ग्रुप ऑफ ऑफिस. सर अजून कसे आले नाहीत? सर तर वेळेवर येतात नेहमी. कालपासून सरांना काय झालं आहे काही समजतच नाही आहे. काल पण मीटिंग पोस्टपोन करून घेतली आणि आजही उशिरा. सोनाली आपल्या केबिनमध्ये चिंतेत फेऱ्या मारत होती. कालपासून अभि तिला दिसला नव्हता, म्हणून त्याला बघण्यासाठी सोनालीची ही धडपड चाललेली. काय करू? एक काम करते, फोन करूनच विचारते. शेवटी न राहून तिने अभिचा नंबर डायल केलाच. इकडे अभि आपल्या समोर तयार होणाऱ्या गोड बायकोला बघण्यात हरवले होता. तिचे ते केस विंचरणं, चेहऱ्यावर थोडासा पावडर लावणं, डोळ्यात काजळ घालणं आणि ओठांना लिपस्टिक लावून ते नाजूक पकडी ओठ एकमेकांना घासणं, सगळं अभि एन्जॉय करत होता. कारण ती रेडी होताना थोडं वेडेवाकडे तोंड करत होती आणि त्या अल्लडपणामध्ये सुद्धा ती खूप प्रिटी दिसत होती, जे बघून अभिचे ओठांचे कोपरे आपसुकच रुंदावत होते. तितक्यात त्याच्या येणाऱ्या फोनच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली आणि त्याने फोन घेतला. वेअर आर यू? सोनाली पटकन बोलून गेली. तसा आधी अभिने आपला फोन पुन्हा रिचेक केला. मिस सोनाली, मी तुमचा बॉयफ्रेंड नाही, मला इतकं सरळ विचारायला. अभि चिडत. तसा त्याचा तो रागीट आवाज ऐकून इकडे सोनालीने दचकून फोन बाजूला केला आणि आधी आपल्या वाढलेल्या ठोक्यांना हृदयावर हात ठेवून शांत करू लागली. सॉरी सर, सोनाली घाबरून बोलली. दिस इज युअर लास्ट चान्स. नेक्स्ट टाइम आय विल फायर यू. अंडरस्टँड? आय होप यू बेटर अंडरस्टँड. बोलून अभिने पुढचं काहीही न ऐकता सरळ फोन कट केला. या सोनालीमुळे त्याच्या चांगल्या मुडाची बँड वाजला होता. हा माणूस ना नक्की पागलच झाला आहे.
थोड्या थोड्या गोष्टीत सुद्धा याचा रागाचा पारा वाढलेलाच असतो. वेदांतिका पुन्हा एकदा अभिला रागवलेलं बघून मनात बडबडली आणि आपली बॅग घेऊन खोली बाहेर पडली. या मुलीमुळे मला 2च दिवसात वेध लागायला आला आहे. कंट्रोल अभि कंट्रोल बोलून अभि सुद्धा आपला ब्लेझर अंगावर चढवत खोली बाहेर निघाला. एपी ग्रुप ऑफ कंपनी. सोनाली, तू मूर्ख आहेस का? मानलं तू सरांना बॉयफ्रेंड समजतेस, पण ते त्यांना कुठे माहिती आहे? आणि आज तुझ्या छोट्याशा मूर्खपणामुळे जर सरांनी तुला खरंच जाबवून काढलं असते तर? नाही नाही, सोनालीने स्वतःच्याच मूर्खपणावर स्वतःला शिव्या हाडसल्या आणि ती आपल्या कामात गुंतली. पण तिचं लक्ष सतत अभिच्या येण्यावर लागलं होतं. थोड्याच वेळात अभिची ब्लॅक मर्सिडीज कार ऑफिसच्या एंट्रीजवळ थांबली. तसं गाडीने जाऊन दार उघडला आणि त्याने आपला कोट झटकत रुबाबात ऑफिसमध्ये एंट्री केली. तसा स्टाफ शिस्तीत उठून उभा झाला. ऑफिसची ती शांतता बघून इकडे सोनालीचे ओठ रुंदावले, कारण त्या शांततेवरूनच तिला समजले होते की तो आला आहे. तसे सोनाली सुद्धा आपल्या त्या मेकअपने भरलेल्या चेहऱ्यावर आणखी थोडा टचअप करून तोड्यात आपल्या केबिन बाहेर पडली. जसं काही कंपनीचा बॉस नाही तर तिचा बॉयफ्रेंड आला आहे असे स्वागत होती ती बया. अगं ए बाई, इतकीही नको तुरु तुरु करूस. त्या राक्षसाला थोडीशी भनक जरी लागली ना तर तुझ्या झिपड्यावरून तुला कानाखाली द्यायलाही मागे पुढे बघणार नाही तो राक्षस. म्हणून इतकंही उडू नकोस. इकडे वेदांतिका आरव सोबत कॉलेजमध्ये आली. जशी तिने कॉलेजच्या गेटवर एंट्री केली तिथे असणारे सगळीच मुलं मुली तिला तोंडाचा आ करून बघू लागले. डार्क पिंक रंगाचा चुडीदार, सलवार सूट, गळ्यात ओढणी, पाठीवर लांब पसरलेले ते काळेभोर केस जे आता हवेने हलके हलके उडत होते. चेहऱ्यावर थोडासा मेकअप, एका हातात घड्याळ आणि एका हातात ब्रेसलेट, कपाळावर स्टोन टिकली, गळ्यात छोटं मंगळसूत्र जे आता त्या गळ्याला घट्ट चिपकलेल्या त्या ओढणीमुळे जास्त दिसत नव्हतं, तरीही कमालीची सुंदर दिसत होती ती. वेदांतिका हळूहळू चालत आत येत होती. तशा तशा सगळ्यांच्या नजरा तिच्या दिशेने जात होत्या. बॅकग्राऊंड मध्ये तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे, असा मोमेंट होता तो. वेदांतिकाला मात्र त्याचं काही घेणं देणं नव्हतं. ती सरळ आत येत होती, पण तिच्याच बाजूला असलेल्या आरव मात्र त्या पडणाऱ्या नजरा बरोबर ओळखत होता आणि तशी तशी त्याच्या डोळ्यात आग उतरत होती. नो वे म्हणून अभि उठतच उभा झाला. तसे समोर असलेले क्लायंट त्याच्याकडे धक्का बसून बघू लागले, कारण आता अभिचा चेहरा घामाने भिजला होता आणि तो जोरजोरात श्वास घेत स्वतःला शांत करू पाहत होता. सर, आर यू ओके? सोनाली पटकन त्याच्या जवळ येत बोलली. तिचा आवाज ऐकून अभिने इकडे तिकडे बघितलं तर आता ते कॉन्फरन्स रूम मध्ये होते.
म्हणजे आतापर्यंत जे अभिने वेदांतिकाला धरून बघितलं तो फक्त एक भास होता. अभिने पटकन समोरचा ग्लास उचलला आणि त्यातील पाणी संपविलं. आय एम फाईन, प्लीज कंटिन्यू, अभि म्हणाला. तशी मीटिंग पुन्हा सुरू झाली. पण सोनालीच्या नजरा मात्र अजूनही अभिवर टिकल्या होत्या. तर अभि अजूनही वेदांतिकाच्या विचारात हरवला होता. वेदांतिकाला कॉलेजमध्ये इमॅजिन करूनच त्याची ही अवस्था झालेली. समोर तर माहिती नाही. हॅलो, मी साक्षी. हाय, वेदांतिका. वेदांतिका आपल्या बाजूला बसलेल्या मुलीला स्मित हसू देत बोलली. न्यू ऍडमिशन? येस. नंतर थोडंफार बोलून दोघीही आपल्या अभ्यासात गुंतल्या. इकडे अभिला आता ऑफिसमध्ये थांबणे कठीण झाले. त्याला लवकरात लवकर जाऊन वेदांतिकाला बघायचं होतं. म्हणून तो मीटिंग संपली तसाच ऑफिसमधून बाहेर पडला. त्याला आता काहीही करून वेदांतिकाला बघायचं होतं. त्याशिवाय त्याचं मन शांत बसणार नव्हतं. तो तसाच गडबडीत ऑफिसमधून निघाला. सोनाली तर त्याचं हे वागणं बघून थक्कच. जेव्हापासून ती अभिची सेक्रेटरी झाली होती तेव्हापासून तिने कधीच त्याला इतकं अस्वस्थ झालेलं पाहिलं नव्हतं. कुठलीही मीटिंग असो की नसो तो नेहमी वेळेतच यायचा आणि वेळेतच जायचा. पण आजचं त्याचं वागणं सोनालीला विचार करायला भाग पाडत होतं आणि ती विचार करायला लागली सुद्धा. अभि तसाच आपल्या केबिन मधून निघून पार्किंग मध्ये आला. तसं ड्रायव्हरने त्याला बघून मागचा दार उघडला. अभि आत गाडीत बसला. त्याला खूप बेचैनी होत होती म्हणून त्याने आपला कोट काढून फेकला आणि आपली टाय सुद्धा लूज करून घेतली. समोर बसलेला ड्रायव्हर आपल्या बॉसची ती अवस्था समोरच्या आरशात बघत होता. पण मनात असूनही तो त्याला विचारू शकत नव्हता. कारण या राक्षसाची दहशतच तशी होती. जे घरात असलेल्या डॉगी सुद्धा हा दिसला की आपली मान खाली टाकून गुपचूप बसायचा आणि बागेतील लाजाळूचे झाड सुद्धा लाजून मान खाली घालून घ्यायचे. शेवटी ड्रायव्हरने गाडी सुरू केली. काही मिनिटातच त्याची गाडी पाटीलवाड्याच्या पार्किंग मध्ये उभी झाली. तसा अभि आपली ताडताड पावलं टाकत आत आला. पण त्याला यावेळी बघून वसंतराव पीत असलेला चहा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि ते धक्क्याने अभिला बघू लागले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हा राक्षस सरळ पायऱ्यांवरून आपल्या खोलीकडे निघाला. जे वसंतराव यांच्या पचनीपणे जरा जडच होतं. अभिने खोलीचा दार उघडला तशी त्याची नजर बेडवर बसून फोनवर बोलत असलेल्या आपल्या तुफान मेलवर पडली, जी आता हसून हसून कुणाशी तरी बोलत होती. आणि तिचं ते हसू बघून आता कुठे या राक्षसाच्या आतला लाव्हा शांत झाला आणि त्याने खोलीत पाय टाकलाच होता की वेदांतिकाचे शब्द त्याच्या कानावर पडले. हा, हॅलो. हो, बोलते. हो, नक्कीच. उद्या भेटू कॉलेजमध्ये. हो, मी सुद्धा येणार आहे. तू सुद्धा नक्की ये. ओके, बाय, मिस यू. वेदांतिकाचे फोनवर बोलणे खोलीच्या दारात उभ्या असलेल्या अभिने ऐकले. पण तिची शेवटची लाईन मिस यू ऐकून त्याच्या हाताच्या मुठी घट्ट होऊ लागल्या. तो कोण हा प्रश्न त्याला पडला. आता काय करेल अभि? अभिचं हे पॉझिटिव्ह वागणं
ठरेल का वेदांतिकासाठी घातक? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे येणारे कमेंट माझे बळ असते. त्यामुळे मला उत्साह मिळतो. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून कथेचे समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ता चॅनलवर सबस्क्राईब करा. या कथेचे आणि चॅनलवरील इतर कथेचे भाग नक्की वाचा. धन्यवाद.